नमस्कार, हा व्हिडिओ आहे शिवजयंतीच्या दिवशीचा 19 फेब्रुवारीचा। तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर शिवजयंतीनिमित्त आज मी पुरणपोळी बनवणार होती। त्यासाठी 1 वाटी डाळ मी सुरुवातीला भिजत घातली होती। त्यानंतर कढईमध्ये कांदा, लसूण, जिरे, त्याचबरोबर थोडेसे तीळ आणि खोबरं हे सगळं भाजून घेतलं छान असं। हे मला ह्याचं वाटण करायचं होतं आमटीसाठी। नंतर मग जी डाळ भिजवली होती ती डाळ अर्धाभर तास भिजली होती चांगली। नंतर मग मी ती डाळ कुकरला लावणार होती। त्यासाठी आधी मी पाणी उकळत ठेवलं, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं चमचाभर आणि ही भिजलेली डाळ होती। तर ती डाळ चाळणीवरती काढून घेतली छान अशी पाणी निथळून आणि ती डाळ कुकरला लावली। 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या डाळीच्या। तोपर्यंत मी इथं वाटणाची तयारी करत होती। कढईमध्ये जे वाटणासाठी इन्ग्रेडियंट्स भाजून घेतले होते तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले। त्याचबरोबर त्यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि छान असं वाटून घेतलं। त्याचबरोबर मी इथं माझ्यासाठी चहा पण ठेवला होता। थोडंसं दूध ओतलं पातेल्यामध्ये, त्याचबरोबर त्यामध्ये चहा पावडर टाकली, छान असं उकळायला ठेवलं। तोपर्यंत इकडं ना डाळ पण शिजली होती छान अशी। 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मस्त शिजली होती मऊ डाळ। नंतर मग चहा शिजतोय तोपर्यंत मी डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं म्हणून एक पातेलं घेतलं आणि पातेल्यावरती चाळणी ठेवली, पुरणाची चाळण, आणि त्या चाळणीवरती ही डाळ सगळी काढून घेतली जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल। आणि खाली जे पाणी निघालेलं आहे त्याची आम्ही आमटी करतो। तर वरून 2 चमचे मी त्यामध्ये डाळ टाकली जेणेकरून आमटी छान होते, घट्टसरपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते त्यासाठी। नंतर मग छान असं पाणी निथळून घेतलं आणि ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली होती त्याच कुकरमध्ये शिजलेली डाळ परत काढून घेतली आणि जितकी डाळ आहे 1 वाटी डाळ होती तर 1 वाटी मी 1 फुलपात्र होतं ते, तर त्याच्या समप्रमाणात मी इथं गूळ घातला होता डाळीमध्ये। तर छान असं गूळ मिक्स करून घेतला आणि छान असं मिक्स झालं की त्याला मी चटका देणार होती। थोडंसं त्यामध्ये तूप टाकलं, चहा शिजला की उतरून घेतला आणि मग ते मी थोडंसं तूप टाकून हे करायला ठेवलं, भाजायला ठेवलं। तर थोडासा किसलेला गूळ मी कपामध्ये घेतला होता, त्यामध्येच हे उकळलेला चहा होता तो घातला आणि गुळाचा चहा पिले आज मी मिक्स करून छान असं। आज साखरेचा चहा नाही घेतला। नंतर मग तोपर्यंत इथं डाळ पण छान भाजत होती, छान असं गूळ आणि डाळ एकत्र करून घेते मी। आणि जशी मी डाळ भाजते ना तर भाजतच मॅशरने मॅश करून घेते जेणेकरून पुरण वाटताना जास्त त्रास होत नाही, अगदी सहजच डाळ खाली जाते आणि असं चटका दिल्यामुळं पाणी पण जास्त सुटत नाही, कोरडं पण छान असं पुरण होतं, पुरण पण छान बनतं। नंतर मग तोच कुकर धुवून मी त्यामध्ये भात लावला पलीकड आणि इकडं अलीकडच्या पातेल्यामध्ये मी आमटी करणार होती। तर त्यासाठी मी 3 चमचे इथं मी तेल घेतलं, त्यामध्ये जिरे टाकली, मोहरी टाकली, त्याचबरोबर हे जे वाटण करून घेतलेलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते वाटण टाकलं, छान असं भाजून घेतलं। जितकं छान वाटण भाजलं जाईल ना तितकं आमटी छान होते, आमटीला छान टेस्ट येते। त्याचबरोबर त्यामध्ये हळद, त्याचबरोबर जे आपलं तिखट आहे रोजचं खाण्याचं तिखट, तर ते तिखट टाकलं आणि हे जे पाणी डाळीचं काढलेलं होतं तर ते पाणी टाकलं आणि थोडीशी डाळ पण होती त्यात खाली। छान अशी उकळी काढली आणि मंद गॅसवरती शिजायला ठेवलं आणि त्याचबरोबर मी इथं पीठ मळायला घेतलं होतं पोळ्यांसाठी। तर इथं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये मीठ टाकलं, त्याचबरोबर त्यामध्ये तेल टाकून छान असं मळून घेतलं। त्याचबरोबर आमटी पण छान शिजली होती, भात पण झाला होता आणि मी इकडं गुळवणी बनायला ठेवलं होतं। गुळवणी म्हणजे थोडंसं गूळ पातेल्यामध्ये ठेवायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं उकळून घ्यायचं। त्याचबरोबर मी इथं पापडी तळून घेतली। आता पापड सगळे एकत्रच म्हणजे थोडेसे तांदळाचे, गव्हाचे थोडेसेच राहिलेत, त्यामुळे सगळे मिक्स आहेत एकत्र। त्याचबरोबर मग मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या। पुरण पण बघा किती छान झालं होतं, एकदम मस्त झालं होतं, त्यामुळे पोळ्या पण ना खूप छान झाल्या होत्या। नंतर मग मी इथं पोळ्या लाटत होती आणि मग लाटलेल्या पोळ्या वगैरे भाजून घेतल्या मस्त असं। इथं सुरुवातीला तर माझ्या 1-2 पोळ्या फुगतच नाहीत, नंतर मग पोळ्या फुगतात छान अशा। नंतर शिवाजी महाराजांची पूजा पण करायची होती तर त्या मूर्तीची पण पूजा केली आणि नंतर फोटोची पण पूजा केली होती। आणि त्याचबरोबर खाली सोसायटीमध्ये पण शिवजयंतीचा कार्यक्रम होता, तिकडं मुलांना घेऊन गेले होते।
तर हीच आमच्या सोसायटीमधली मुलं जी आहेत ना, तर ती वर्गणी वगैरे काढून शिवजयंती साजरी करतात. मुलं खूप छान प्रकारे करतात आणि सकाळी एकदा आरती होते आणि संध्याकाळी पण आरती करतात. सगळी लोक असतात. तर दुपारी इतकं कुणी नसतं, सगळी कामावर गेलेले असतात. त्यामुळे संध्याकाळी एकदा आरती होते आणि मुली डान्स वगैरे करतात. ते पुढं दिसेलच तुम्हाला. नंतर घरी आले आणि मग घरी येऊन राहिलेल्या पुरणपोळ्या वगैरे केल्या. नंतर मग नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग मुलांना मिस्टरांना जेवायला दिले आणि मी पण मग जेवण वगैरे करून घेतलं. आणि मग संध्याकाळच्या वेळेला भात वगैरे थोडासा संपला होता, म्हणून मग मटर पुलाव तेवढा बनवला संध्याकाळी, कारण दुपारचं जेवण होतं आणि पोळ्या फक्त 1-2 बनवल्या. नंतर मग मटर पुलाव झटपट असा बनवला होता मी कढईमध्ये, कुकरमध्ये जिरे मोहरी कांदा वगैरे टाकून आणि मटार त्याचबरोबर बटाटा टाकून मस्त असा झटपट बनवून घेतला, कारण अजून संध्याकाळी खाली जायचं होतं. नंतर सोसायटीमधल्या मुली, छोट्या छोट्या मुली खूप छान असं तयार होऊन आले होते आणि खूप छान डान्स वगैरे केला मुलींनी. पण सगळंच अपलोड नाही करता येत कारण कॉपीराईट इश्यूसाठी. त्यासाठी मग मी छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या. नंतर डान्स करणाऱ्या मुलींसाठी चॉकलेट कॅडबरी होत्या, तर माझ्या मुलांना पण भेटल्या होत्या, तर तेच ते आल्यावर दाखवत होते, खात होते. नंतर मग मी संध्याकाळचं जेवण केलं. भात वगैरे छान बनला होता. नंतर रात्री खूप डोकं दुखत होतं, पण हा माझा कशी कॉपी करतो बघा, आवडला.